दिवसाची सुरुवात कशी या छान गॅलरीत फुललेल्या टवटवीत फुलांसारखी असावी. मस्त गोकर्णाचे फूल वेलीला लटकलेले आहे. सदाफुली कशी सदाच फुललेली असते तशी आपले लाईफ असावे. तर चला, आज एक व्लॉग मी शेअर करते सकाळचा. तर गरमीचे दिवस आहेत. मडक्यात सकाळी सकाळी पाणी भरलं म्हणजे दिवसभर थंड पाणी पिता येतं. तर मडका मी हंड्यामध्ये पाणी भरून भरते. तर ॲरोतलं पाणी हंड्यामध्ये घेऊन मडक्यामध्ये ओतून घेऊया. तर आजची सकाळची भाजीची तयारी. तर कोबीच्या गड्ड्यातून अर्धा कोबी मी घेतला आहे. तर कोबीची भाजी आपण करणार आहोत. कोबीची भाजी साधीच कमी मसाल्यांमध्येच केलेली खूप छान लागते. तर ताजा कोबी आहे. कोबीबरोबरच चपाती भाकरी देखील करूयात. तर आता कोबी चिरायच्या अगोदर विचार केला की पहिल्यांदा पीठ मळून ठेवूयात, म्हणजे कोबी चिरेपर्यंत ते छान भिजलं जाईल. तर पीठ मी चाळून घेते. एखादा गहू त्याच्यामध्ये असतो, चाळण बरंचसं निघतं, कारण चक्केवाले प्रत्येक वेळेसच व्यवस्थित पीठ दळून देत नाही. तर आता पिठामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया आणि छान हे पीठ मळून घेऊया. पीठ मळणं काही अवघड नाही. जे बिगनर्स असतात थोडं पाणी घालून पीठ असं भिजवून ठेवायचं आणि भिजवलेलं पीठ तसंच झाकून ठेवायचं थोडा वेळ. पाणी घालताना हातावर थोडंसं घेऊन घातलं तरी चालेल. एकदम पाणी ओतलं तर खीर होते, म्हणून हातावरती थोडं पाणी घ्यायचं आणि मस्त पीठ भिजवून ठेवायचं. पीठ मळायची जास्त कसरत करायची गरज नाही. फक्त पीठ भिजवून ठेवायचं आणि आपली भाजी चिरून तिला फोडणी देईपर्यंत पीठ छान भिजलं जातं. तसंच आता मी इथे, आणि शक्यतो ज्याला जमत असेल त्यानेच परातीत मळावं, नाही तर मग मोठा बाऊल घेतला तरी चालेल. परात किंवा बाऊल घेतो त्याच्या खाली एक कपडा ठेवायचा, म्हणजे व्यवस्थित पीठ मळता येतं. तर इथे पीठ मळून झालं आहे आपलं. आता ते साईडला ठेवूयात आणि भाजी चिरायच्या अगोदर जरा चहा आपण कपामध्ये ओतून घेऊयात. सकाळी सकाळी जरी आता गरमीचे दिवस आहेत तरी मस्त गरम पाणी पिलं एक ग्लासभर, अर्धा ग्लासभर, तर सर्दी खोकला अजिबात होणार नाही. तर मी एका गॅसवरती गरम पाण्याचं टोप ठेवला आहे. हे पहा, गरम पाणी कमीत कमी अर्धा ते 1 ग्लास गरम पाणी सकाळी पिलं ना, घशामध्ये खवखव होत नाही आणि उन्हाळा असून देखील सर्दीचा त्रास होत नाही. आणि मस्त गरमागरम चहाशिवाय तर एनर्जी येतच नाही. थोडा का होईना तो मस्त असा आला घालून केलेला चहा पाहिजेच सकाळी सकाळी. तर चहा गाळून घेतला आहे कपामध्ये आणि चहाचा टोप लगेचच मी चहा पावडर काढून घेतली आणि डस्टबिनमध्ये घालून घेते, म्हणजे चहा पावडरचा टोप तो कडक होत नाही. तर मस्त असा चहा आणि गरम पाणी. तर चला, चहा मस्त घेऊन झाल्यानं आता आपण भाजी चिरूयात. तर कोबीचा जो वरचा कडक पार्ट आहे तो मी काढून घेतला, डस्टबिनमध्ये टाकून दिला तो. आणि कोबीची जी वरची साल आहे ती मी काढून घेतली, बाजूला ठेवली वरच्या 2 साली, कारण त्याच्यातला थोडा कोबी जो शिल्लक राहणार आहे तो मी त्याच्यामध्येच पॅक करून ठेवणार आहे. तर कोबी खूप झटपट कापता येतो. आडवा उभा कापून घ्यायचा सरळ आणि मग असा छोटा कापायचा. 2 ते 3 मिनटात कोबीची भाजी कापून होते, खूप झटपट. एकदम पातळ कापायची आणि मग मध्ये आपल्याला जर बारीक हवा आहे तर त्याला बारीक कापून घ्यायचं. मधला त्याचा कडक पार्ट कापून घेतला की मस्त आपल्याला आडवा उभा मोठा स्लाईसमध्ये कापता येतो आणि मग असं आपल्याला जेवढा बारीक हवा आहे तेवढा झटपट कापता येतो. तर कोबी काय आपण धुतला नव्हता अगोदर. कोबी, फ्लावर खूप त्याला औषधं फवारली जातात. तर आता या कोबीला मी थोडं पाण्यामध्ये भिजत घालून ठेवणार आहे. उरलेला कोबी मी पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून देते. तर आता याच्यासाठी आपल्याला मसाला करायचा. त्याच्यासाठी जिरं, ओवा, थोडेसे सफेद तीळ आणि बडीशेप आपण घेतली. आता थोडंसं आलं आपण सुरीने बारीक कापून घेऊयात, म्हणजे या फोडणीबरोबर हे जे वाटण आपण करतोय त्याच्यासोबत ते चांगलं वाटलं जाईल.
तर मी आता इथे काही हिरव्या मिरच्या याच्यासोबतच वाटून घेणार आहे. तर 3-4 हिरव्या मिरच्या मी वाटणामध्येच वाटणार आहे. जे आपण जिरं, बडीशेप आणि ओवा घेतलेला आहे, सोबत थोडेसे तीळ घेतले. याने कोबीला छान मस्त टेस्ट येते. धने देखील तुम्ही ते वाटून घेऊ शकता. धने मी फोडणीमध्ये अख्खेच घालणार आहे, मस्त क्रंची लागतात. तर 3-4 हिरव्या मिरच्या सोबतच 7-8 लसूण पाकळ्या मी घेतलेल्या आहेत. गावरान लसूण आहे त्याच्यामुळे मी काही साल काढली नाही. आता तुम्ही बघताय कोथिंबीर मी साठवताना शेंड्याची बाजू असते, जी आपण गार्निशिंगसाठी वापरतो ना, एकदम कोळी ती वेगळी काढलेली असते आणि जी कोळे देठ असतात ते मी वाटण्यासाठी घालते. तर इथे मी कोथिंबीर धुवून तोडून हातानेच मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले, जेणेकरून आपल्याला हे पाणी न घालताच वाटून घ्यायचं आहे. तर अर्ध्या मिनटात चालू बंद करत मस्त हे वाटलं जातं. चला, वाटण तयार आहे. कोबी चांगला कापून घेतला आहे, पाण्यामध्ये थोडा वेळ घालून ठेवला आहे. 2 चमचे तेल गरम झाले की त्याच्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी तडतडली की हिंग घातला. आता इथे एक छोटा अर्धा चमचा मी अख्खे धने घातलेत, मस्त क्रंची लागतात कोबीच्या भाजीला. आज आपण कोबीच्या भाजीला डाळ नाही घालणार, तरी देखील कमी मसाल्यांमध्ये मस्त अशी चवदार अशी ही कोबीची भाजी होते. भरपूर कढीपत्ता घातला आहे, कढीपत्ता घालताना तोडून घातला आहे. आणि आता मसाल्याच्या डब्यातून आपण जिरं घातलं आहे अर्धा चमचा. आता आपलं वाटण, या वाटणामध्ये आपण वाटलेल्या आहेत 4 हिरव्या मिरच्या, 9-10 लसणीच्या पाकळ्या, जिरं 1 छोटा चमचा, 1 चमचा बडीशेप, 1 छोटा चमचा सफेद तीळ आणि ओवा आपण वाटून घेतला आहे पाणी न घालता. कोथिंबीर देखील सोबत वाटली, जे दांडे कोवळे असतात ते. आता या फोडणीमध्ये 3 छोट्या मिरच्यांचे तुकडे देखील मी करून घातलेले आहेत. ज्याला कमी तिखट आवडतं ते हे तुकडे काढून घेऊ शकतात आणि ज्याला तिखट खायचं आहे ते ही मिरची सोबत खाऊ शकतात, जो आपण मिरचीचे तुकडे घातले. तर आता मसाल्याच्या डब्यातून अजून आपल्याला फक्त घालायचे आहे हळद पावडर. 1 छोटा चमचा हळद पावडर घातली. फोडणीमध्येच हळद पावडर घातली तर मस्त कलर येतो आणि पूर्ण भाजीला ती व्यवस्थित लागते. तर फोडणीमध्ये जरा मिक्स करून घेऊयात. गॅस आपला एकदम बारीक आहे, तसंही आपली स्टीलची कढई आहे. तर फोडणी चांगली परतली गेली. जो पाण्यामध्ये घालून ठेवलेला मस्त बारीक कापून घेतला आपण कोबी, तो या फोडणीवरती घालून घेऊयात. पाणी निथळून घ्यायचं एकदम, कारण या कोबीला भरपूर पाणी सुटणार आहे. जसं आपण मीठ घालू तसं तर भरपूर पाणी सुटतं. कोबीला जास्त शिजवायचं नाही. तर आता कोबी आपल्याला भरपूर दिसतोय कढईत, तर मग मी त्याला एकदा मिक्स करून घेते आणि एक वाफ काढायची, म्हणजे कोबी जेवढा खाली बसायचा, म्हणजे जेवढी भाजी होणार आहे किती याचा अंदाज येतो. आणि 1 मिनिटभर वाफ दिली बारीक गॅसवरच, मंद ते मध्यम आचेवर. आणि मग मीठ घालायचं चवीनुसार. तर मीठ घालताना कोबीच्या भाजीला मीठ 2 दाणे कमी घातलं तरी चालतं, कारण कोबी तशी आपण बिना मिठाची कच्ची खाऊ शकतो. कोबीला स्वतःचाच एक खारटपणा असतो. मीठ घालून झाकण ठेवायचं, बारीकच गॅस ठेवला आहे. 2 मिनिट वाफ दिली. 2 मिनिटात मस्त कोबीला पाणी सुटतो. कोबी ओलसर झाला आहे आणि कोबी शिजला देखील. टोटल आपण 4 ते 5 मिनिट या भाजीला शिजवून घेतलं आहे. तर आता मी मोठा गॅस केलेला आहे, जे काही ओलेपणा आहे त्याच्यामध्ये तो निघून जातो. मोठा गॅस करून चांगलं मिक्स करून घ्यायचं. मस्त अशी कोबीची भाजी तयार झाली. आता मी वरून कोथिंबीर गार्निशिंगसाठी घालत नाही, कारण आपण कोथिंबीर भरपूर वाटून घेतलेली आहे. तर मग इथे तुम्ही कढीपत्त्याचं पान, पुदिना किंवा कोथिंबीरीचा एखादा शेंडा गार्निशिंगसाठी ठेवू शकता. मस्त अशी कमी मसाल्यांमध्ये आणि झटपट झालेली आपली ही कोबीची भाजी तयार आहे. मुलांना स्कूल टिफिनमध्ये, मोठ्याला ऑफिस डब्यामध्ये तुम्ही ही भाजी देऊ शकता. झटपट तयार होणारी आणि कमी मसाल्यांमध्ये भाजी मस्त अशी कोबीची तयार होते. आता ही कोबीची भाजी चपाती, फुलके, भातासोबतही तुम्ही खाऊ शकता, पण ती अतिशय बेस्ट लागते ती बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत. तर मस्त कोबीची भाजी झाली. तर ती आता साईडला ठेवू. जे पीठ मळून घेतलं होतं त्याला एकदा तेल लावून थोडंसं पोळपाटावरती मऊ केलं. 1 गोळा घेऊयात आणि आता आपण करूयात 4 पुड्याची चपाती. तर त्याच्यासाठी 1 छोटा गोळा घेऊन तो लाटून घेतला. तेल लावून घेऊयात. तेल थोडंसं पसरून घ्यायचं सगळ्या बाजूने. मध्ये सुकं पीठ असं भरभरूयात. पुन्हा हाफ फोल्ड करायची, अर्धी फोल्ड करायची. पुन्हा थोडंसं तेल लावायचं आणि
पुन्हा सुक्या पिठामध्ये बुडवून घेऊयात तिला. आणि चला आता एकदा सुक्या पिठामध्ये हा ट्रायंगल त्रिकोण बनला आहे आपला. 4 पुडाची चपाती आहे ही. मस्त तिला लाटून घ्यायचं. पहिल्यांदा जेव्हा तो ट्रायंगल छोटा असतो तेव्हाच त्याला गोल आकार द्यायचा प्रयत्न करायचा, कारण एकदा पूर्ण जास्त मोठी लाटली की मग गोल आकार होत नाही. तर छोटा त्रिकोण असतानाच उंडा आपला तो गोल करून घ्यायचा आणि मस्त अशी गोल शेपमध्ये आपल्याला चपाती आपली गोल गरगरीत लाटून होते. तर तवा देखील लोखंडाचा तापत ठेवलेला आहे बारीक गॅसवर वरती. मस्त अशी चपाती आपली तयार झालेली आहे. 4 पुडाची चपाती असते, मस्त फुगली जाते आणि सॉफ्ट राहते. तसेही बऱ्याच वेळा गव्हावरती डिपेंड असतात. रेशनचे गहू असतील किंवा कमी क्वालिटीचे विकत आणलेले गहू असतील तरी देखील चपाती वातट होते. तर आपली चपाती तयार झालेली आहे. मी तव्याला तेल लावून घेते. पहिल्या चपातीला थोडंसं तव्याला तेल लावलं म्हणजे ती चिटकत नाही आणि छान भाजली जाते. चला, चपाती आपली तयार झालेली आपण भाजून घेऊयात. मस्त बाजूला आपली कोबीची भाजी तयार झालेली आहे. सकाळी सकाळी आज आपण बनवली कोबीची भाजी, मस्त गरमागरम चपात्या आणि भाकरी देखील गरमागरम. जी आज भाकरी मी पहिल्यांदाच पोळपाटावरती बनवलेली आहे, कारण चपात्या लाटून झाल्यानंतर परातीमध्येच मी भाकरीचं पीठ मळून घेतलं आणि मस्त भाकर पोळपाटावरतीच थापून घेतली. तर छान मस्त चपात्या तयार झाल्यात. छोट्या छोट्याच टोपल्याच्या आकाराच्या, छोटा पोळपट आहे त्या आकाराच्या चपात्या केल्यात. मस्त चपात्या गरमागरम तयार झाल्यात कोबीच्या भाजीसोबत खाण्यासाठी. आणि ही भाकरी जी मी या पोळपाटावरती लाटून नाही थापून घेतली मस्त. तर चला, अशा पद्धतीने आजची सकाळ फुलांसारखी मस्त टवटवीत आपली झालेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.